या ठिकाणी जर आज आपण पाहतो की आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे। एक आठवडा हे अधिवेशन राहणार आहे आणि अधिवेशन दरम्यान जर आपण पाहाल की विविध महाराष्ट्रातील विविध भागातून या ठिकाणी शिक्षक असो शेतकरी असो आपल्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण सध्या नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आहोत। या ठिकाणी शिक्षक सुद्धा आहेत। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करत आहात, काय तुमच्या मागण्या आहेत? सर 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे। परत प्रत्येक गावात कंत्राटी शिक्षक जे नियुक्त झालेले आहेत ते कंत्राटीकरण बंद व्हायला पाहिजे। कारण कंत्राटी शिक्षक ते विना TET CTET पास आहेत, त्यामुळे त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यांना योग्य ते प्रमाणे त्यांना ज्या क्षमता विकसित झाल्या पाहिजेत त्याप्रमाणे त्यांना उपयुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक त्यांना मिळत नाही। त्यामुळे मुख्य मागणी म्हणजे कंत्राटीकरण बंद करून शिक्षक 100% शिक्षक भरती व्हायला पाहिजे। ज्या गोरगरिबांची शाळा ज्या जिल्हा परिषदमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षक भरती करणे हे शासनाचे एक परम कर्तव्य आहे आणि या तळागाळातील लोकांची एक प्रमुख मागणी आहे आणि त्यांचेच एक नेतृत्व म्हणून आम्ही भावी शिक्षक या ठिकाणी आपल्या आंदोलनास उपस्थित आहोत। आपण पाहाल की शिक्षक भरतीसाठी विविध आपण महाराष्ट्रात आंदोलन केलेले आहेत, सरकारने कुठेही दखल नाही घेतली। नक्कीच सर, गेल्या 14 वर्षामध्ये केवळ 2 वेळा शिक्षक भरती झाली आणि मुद्दाम शिक्षक भरती करूच नये असा हा शासनाचा अजेंडा आहे। कारण यांना गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणच द्यायचं नाही आणि जे शिक्षक आहेत सेवानिवृत्त होण्याच्या त्यांना TET बंधनकारक केली आणि आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा राज्यामध्ये 15 वेळा पास आहोत आणि आम्हाला मात्र रस्त्यावर उभा केलंय। नवीन संबंध धोरण आणून शिक्षक अतिरिक्त केले हे मुद्दाम केलेलं आहे। हे षडयंत्र आहे का ते इथल्या गोरगरीब वस्ती तांड्या पाड्यावरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू नये आणि शिक्षक भरती केली जाऊ नये आहे ते शिक्षकांचं समायोजन करावं, शिक्षक अतिरिक्त करावं हा त्यांचा एक हेतू आहे आणि मुद्दाम कंत्राट शिक्षक त्या ठिकाणी नेमले जातात ज्याच्यामुळं हे अपात्र शिक्षक आहेत। युवा प्रशिक्षणार्थीमधले शिक्षकचं वर्ग बघा तुम्ही, त्या ठिकाणी सरपंचाच्या मनाला जे वाटतं त्याला शिक्षक म्हणून शाळेमध्ये घेतले, किमान माझा कार्यकर्ता जगल गड्यात हजारावर या पोटी। मात्र खरे TET पात्र शिक्षक जे आहेत अभियोगिता जे आहेत परीक्षा घेऊन 170 180 200 पैकी मार्क्स घेतले ते मात्र रस्त्यावर उभे आहेत, रस्त्यावर उभा आहेत। त्यामुळे सरकारचं कुठंतरी आम्हाला वाटतं की धोरण जे आहे मुद्दाम शिक्षण क्षेत्राला टार्गेट केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे धोरण आणले ते केवळ शिक्षण विभागाला 2000 कोटी मिळाले नाही म्हणून हे धोरण आणलेलं आहे आणि लाभाच्या योजनेसाठी सरकार किती उधळपट्टी करते। आता वेगळं सांगायची गरज नाही, लाडक्या बहिणीसारख्या योजना बघा किंवा निवडणुकीमध्ये बघा नुसतं वारंवार पैसा लोट त्या ठिकाणी मांडला जातो। कुंभमेळावा ठीक आहे, धर्माचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी सगळ्यांना आपल्या धर्माचं जतन करण्याचा अधिकार आहे। त्या ठिकाणी बघा 25,000 कोटी रुपये गुंतवणूक केली पण 2000 कोटी शिक्षण क्षेत्रामध्ये नाही आहेत का? हे मुद्दाम केलेलं षडयंत्र आहे। कुठून आले आहेत तुम्ही, काय मागणी? सर आम्ही नागपूरमधून आलेलो आहे। आमच्या मागणी आहे की 100% शिक्षक भरती ही झालीच पाहिजे। आता शासनाने नवीन GR काढला की समूह शाळा योजना। समूह शाळा योजना म्हणजे क्लस्टर शाळा, जिथे आजूबाजूच्या 4-5 शाळा मिळून एक शाळा तयार केली जाईल, म्हणजे ऑटोमॅटिकली शिक्षकांची पदे कमी होणार। पण हे समूह शाळा योजना आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, ते रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 7 दिवस अधिवेशन चालणार आहे, तुमच्या मागण्या मान्य होतील? सर आम्ही प्रयत्न करू आमच्या मागण्या पूर्ण करायसाठी आणि शासनाला त्या मागण्या पूर्ण कराव्याच लागेल। नक्कीच तर आपण पाहाल की या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या 7 दिवसात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। मी किरण उल्ले, जनविकास न्यूज, नागपूर।